प्रभू येशूच्या नावामध्ये आपणा सर्वांना सलाम. उपासना कार्यक्रमामध्ये आपले मनपूर्वक स्वागत. या कार्यक्रमात पुन्हा एकदा सामील झाल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. आपण मागील भागात दर्शन मंडपाची रचना, त्यातील विविध विभाग आणि होमार्पण वेदी यांचा अभ्यास केला. या सर्व गोष्टींमधून परमेश्वराची पवित्रता, तारणाची योजना आणि देवाकडे जाण्याचा मार्ग याविषयी आपण शिकलो. आजच्या भागात आपण अभ्यास करणार आहोत की परमेश्वराने अहरोन आणि त्याच्या पुत्रांना याजकीय सेवेसाठी वेगळे करण्याविषयी आणि त्यांच्यासाठी तयार करण्यात येणाऱ्या पवित्र वस्त्रांविषयी दिलेल्या सूचनांचा उल्लेख केला आहे. महायाजकांची वस्त्रे केवळ सौंदर्य आणि सन्मानासाठी नव्हती, तर त्यामध्ये खोल आध्यात्मिक अर्थ दडलेला होता. एफोद, न्यायनिर्णयाचा पट, उरीम व थुम्मीम, पागोटे आणि सोन्याची पट्टी या प्रत्येक गोष्टी इस्रायल लोकांसाठी मध्यस्थी करणाऱ्या याजकांच्या भूमीकडे निर्देश करतात. याशिवाय या सर्व गोष्टी आपल्याला महान महायाजक प्रभू येशू ख्रिस्ताची छाया दर्शवितात, जो आजही आपल्या लोकांसाठी पित्याजवळ मध्यस्थी करीत आहे. चला तर मग देवाच्या वचनांचा अभ्यास करूया. या अध्यायातील अद्भुत आध्यात्मिक सत्य जाणून घेऊया. प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावात आपणास सलाम. आपणा सर्वांचे उपासना कार्यक्रमामध्ये हार्दिक स्वागत. मागील कार्यक्रमात आपण निर्गम याच्या 26 आणि 27 या अध्यायांचा अभ्यास केला. आज आपण पुढे जात असताना निर्गम याच्या 28व्या अध्यायाचा अभ्यास करणार आहोत. या अध्यायात आपण जे विषय हाताळणार आहोत ते येणेप्रमाणे आहेत. अहरोन आणि त्याच्या मुलांना याजक पदासाठी वेगळे केले जाते. दुसरा विषय ऊरपट, एफोद, झगा, चौकड्यांचा अंगरखा, मंदिल व कमरबंद याविषयी माहिती. प्रथम आपण अहरोन आणि त्याच्या मुलांना याजक पदासाठी वेगळे केले जाते हा विषय थोडक्यात अभ्यासणार आहोत. आपण पाहिले आहे की निवास मंडपातील प्रत्येक धागा, रंग आणि दोरी ख्रिस्ताचे व्यक्तिमत्व व त्याचे कार्य दर्शवतात. आता आपण या व्यक्तींकडे वळूया ज्या निवास मंडपात सेवा करणार होत्या. लेवी लोक निवास मंडपाची देखभाल करणार होते, तर अहरोन आणि त्याची मुले याजक म्हणून सेवा करणार होते. अहरोन मुख्य याजक असणार होता. यावेळेस आपण निर्गम याचा 28वा अध्याय आणि पहिली 2 वचने वाचणार आहोत. तुझा भाऊ अहरोन याने याजक व या नात्याने माझी सेवा करावी म्हणून त्याला व त्याच्याबरोबर त्याचे मुलगे नादाब, अबिहू, एलाजार व इथामार यांना इस्रायल लोकातून आपल्याजवळ आण. आणि गौरवासाठी व शोभेसाठी तू आपला भाऊ अहरोन ह्याच्याकरता पवित्र वस्त्रे तयार कर. अहरोनाला मुख्य याजक म्हणून सेवा करण्यासाठी विशिष्ट वस्त्रांची आवश्यकता होती आणि ही वस्त्रे ख्रिस्ताचे दर्शन घडवतात. हे खरे आहे की निर्गमच्या पुस्तकातील बहुतेक सूचना वाचताना फारशा रोमांचक वाटत नाहीत किंवा त्या एखाद्या गुप्तहेर कथेसारख्या किंवा रहस्यमय कथेसारख्या वाटत नाहीत. तरीही त्या ख्रिस्ताचे प्रगटीकरण करतात. देवाने आपल्याला या सर्व सूचना का दिल्या असतील असा प्रश्न तुम्हाला पडतो का? लहान मुले चित्रांच्या माध्यमातून शिकतात. पवित्र शास्त्र हे एक चित्र पुस्तक आहे आणि देवाची अशी इच्छा आहे की त्याने आपल्याला दिलेल्या चित्रांकडे पाहून आपण त्यातील सत्य शिकावीत. आज आपण पवित्र या शब्दाचा जो अर्थ समजतो त्या अर्थाने हे वस्त्र पवित्र नव्हते. पवित्र या अर्थाच्या हिब्रू शब्दाचा अर्थ वेगळे केलेले किंवा अलिप्त ठेवलेले असा होतं. हे वस्त्र देवाच्या सेवेसाठी वेगळे ठेवण्यात आले होते. कोणतीही गोष्ट जेव्हा देवासाठी वेगळी ठेवली जाते तेव्हा ती पवित्र असते. समजा तुमच्या पाकिटात 1000 रुपये आहेत आणि त्यातील 100 रुपये तुम्हाला प्रभूच्या कार्यासाठी द्यायचे आहेत. कदाचित ते 1000 रुपये तुम्हाला एखाद्या दुकानातून मिळाले असतील. त्या दुकानदाराला ते एखाद्या जुगार खेळणाऱ्या व्यक्तीकडून मिळाले असतील. त्या व्यक्तीला ते एखाद्या वेश्येकडून मिळाले असतील आणि तिला ते एखाद्या चोराकडून मिळाले असतील. अशी ती साखळी असू शकते. परंतु ज्या क्षणी तुम्ही ते पैसे देवासाठी बाजूला काढता त्या क्षणी ते पवित्र होतात. देवासाठी बाजूला काढलेली कोणतीही गोष्ट पवित्र असते.
ही पवित्र वस्त्रे आहेत आणि ती देवाच्या सेवेसाठी वापरायची आहेत. हे लक्षात घ्या की ही वस्त्रे देवाच्या गौरवासाठी आहेत आणि ती अतिशय सुंदर आहेत. मला ही गोष्ट खूप आवडते. प्रियांनो, देवाच्या सेवेसाठी वापरल्या जाणाऱ्या गोष्टी कुरूपच असायला हव्यात असे मुळीच नाही. मला वैयक्तिकरित्या ही गोष्ट खटकते की जग, देह आणि सैतान यांच्याच वाट्याला जणू काही सर्व सुंदर गोष्टी येतात. मग आपण देवाला त्यातील काही सौंदर्य का अर्पण करू नये? सौंदर्य निर्माण करणारा तर खुद्द देवच आहे. देवाने सर्वत्र रंगांची उधळण केली आहे. यावर तुमचा विश्वास नसेल तर एखादा सूर्यास्त पहा किंवा शरद ऋतूतील झाडांची पाने न्याहाळा. निरभ्र आणि सूर्यप्रकाशातील दिवसाचे आकाश पहा आणि त्यानंतर वादळाच्या वेळी ते कसे दिसते ते पहा. रंग आणि सौंदर्य हे देवाचे वैशिष्ट्य आहे. म्हणूनच याजकांसाठीची ही वस्त्रे सुंदर आणि देवाच्या गौरवासाठी असणे अपेक्षित होते. आपण यावेळेस 28वा अध्याय आणि 3रं वचन वाचणार आहोत. आणि जे ज्ञानी आहेत ते म्हणजे ज्यांना मी ज्ञानाच्या आत्म्याने परिपूर्ण केले आहे त्या सर्वांना तू अहरोनाची वस्त्रे तयार करायला सांग. त्यामुळे तो माझी याजकीय सेवा करण्यासाठी पवित्र होईल. अहरोनाला महान मुख्य याजकाच्या सेवेसाठी वेगळे केले जाणार आहे. त्याची वस्त्रे अशी असणार होती. वाचूया आपण 4थं वचन. त्यांनी तयार करायची वस्त्रे ही ऊरपट, एफोद, झगा, चौकड्यांचा अंगरखा, मंदिल व कमरबंद. तुझा भाऊ अहरोन याने याजक या नात्याने माझी सेवा करावी म्हणून त्याच्यासाठी व त्याच्या मुलांसाठी ही पवित्र वस्त्रे तयार करावीत. ही एकंदर 6 वस्त्रे होती आणि ती देवाच्या सेवेसाठी वापरली जाणार आहेत. ती अहरोनाने परिधान करायची आहेत आणि त्यानंतर अर्थातच त्याच्यानंतर त्या पदावर येणाऱ्यांकडे ती सोपवायची आहेत. पुढे जाऊया आपण 5वं वचन. त्यांनी सोन्याची जर आणि निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाचे सूत व तलमसणाचे कापड घ्यावे. हे वस्त्र सर्वोत्तम साहित्यापासून बनवले जावे. देवाला सर्वोत्तम गोष्टीच अर्पण केल्या जाव्यात असे मला वाटते. पण मला हे कबूल करावे लागेल की या बाबतीत आपण अत्यंत काळजीपूर्वक वागले पाहिजे. देवाच्या सेवेत कार्य करणाऱ्या प्रत्येक सेवकाने पैशाच्या वापराबाबत अत्यंत जबाबदार आणि विवेकी असले पाहिजे. सेवकाने कोणती वस्तू वापरावी किंवा कोणते वाहन चालवावे हा मुख्य प्रश्न नसून त्याच्या जीवनात साधेपणा, प्रामाणिकपणा आणि चांगला कारभारीपणा दिसून आला पाहिजे. विशेषतः जेव्हा एखादी सेवा विश्वासणाऱ्यांच्या देणग्यावर चालत असते तेव्हा त्या देणग्यांचा उपयोग अत्यंत काळजीपूर्वक आणि योग्य रीतीने केला गेला पाहिजे. प्रभूच्या कार्यासाठी अर्पण केलेला पैसा अनावश्यक चैनीसाठी आणि उधळपट्टीसाठी वापरला जाऊ नये. देवाच्या लोकांनी विश्वासाने दिलेल्या प्रत्येक अर्पणाचा उपयोग देवाचे गौरव व्हावे आणि सुवार्तेच्या कार्याची वाढ व्हावी या उद्देशाने केला गेला पाहिजे. म्हणूनच देवाच्या सेवकांनी आपल्या जीवनशैलीत संयम, साधेपणा आणि उत्तरदायित्व दाखवणे आवश्यक आहे. यामुळे विश्वासणाऱ्यांच्या सेवेवरील विश्वास दृढ होतो आणि सेवेची साक्षही निष्कलंक राहते. तथापि याचा अर्थ असा नाही की देवाचे कार्य निकृष्ट दर्जाचे असावे. उलट देवाचे कार्य सर्वोत्कृष्ट पद्धतीने केले गेले पाहिजे. परंतु उत्कृष्टता म्हणजे विलासीपणा नव्हे. उत्कृष्टता म्हणजे उपलब्ध साधनसामुग्रीचा शहाणपणाने, प्रामाणिकपणे आणि देवाच्या गौरवासाठी केलेला योग्य उपयोग होय. यासाठी मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. जुनी गोष्ट आहे ही. आम्ही जेव्हा आमच्या नवीन मुख्य कार्यालयात स्थायिक झालो तेव्हा आम्हाला कोणत्या प्रकारची उपकरणे असावीत या प्रश्नाचा निर्णय घेणे आवश्यक होते. रेडिओ टेप्स तयार करण्यासाठी वापरले जाणारे मशीन स्वस्त मॉडेलचे असावे का? नाही. त्या टेप्स अत्यंत महत्त्वाचे आहेत. म्हणून आम्हाला जे सर्वात चांगले मशीन मिळू शकले ते आम्ही घेतले. आम्हाला असे वाटते की देवाच्या कार्यासाठी चांगली उपकरणे असणे अत्यंत गरजेचे आहे. देवाच्या कार्यासाठी ती उपलब्ध असायलाच हवीत.
मला खात्री आहे की मी जे सांगत आहे ते तुम्हाला समजले असेल, कारण माझा असा विश्वास आहे की देवाची फसवणूक केली जात आहे आणि त्याला लुटले जात आहे. मलाखी याचा 3रा अध्याय आणि 8 या वचनात मलाखी हा प्रश्न विचारतो, मनुष्य देवाला ठकविल काय? तुम्ही तर मला ठकवले आहे. असे असून तुम्ही म्हणता, आम्ही कोणत्या बाबतीत तुला ठकवले आहे? दशमांश व अर्पणे या संबंधाने. पहा, देवाला माहीत आहे की माणूस त्याला लुटणार आहे. मोशेच्या काळात माणूस तसाच होता आणि आजही तो तसाच आहे. आता आपण एफोदाविषयी थोडक्यात माहिती घेऊया आणि यासाठी आपण 6 ते 9 ही वचने वाचणार आहोत. सोन्याच्या जरीचे आणि निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुताचे व कातलेल्या तलमसणाच्या कापडाचे एफोद कुशल कारागिराकडून तयार करून घ्यावे. त्याच्या 2 खांदपट्ट्या जोडलेल्या असाव्यात व त्याची 2 टोके जोडावीत. एफोद बांधण्यासाठी त्याच्यावर कुशलतेने विणलेली पट्टी असते. तिची बनावट त्याच्यासारखीच असून ती अखंड असावी. सोन्याच्या जरीची, निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुताची आणि कातलेल्या तलमसणाच्या कापडाची ती असावी. मग 2 गोमेद रत्ने घेऊन त्यावर इस्रायलाच्या मुलांची नावे त्यांच्या जन्माच्या क्रमाने कोरावीत. एफोद हे मुख्य याजकाचे विशेष वस्त्र होते, जे तागाच्या वस्त्रावर परिधान केले जात असे. ते 2 खांद्यांवर गोमेद रत्नाने जोडलेले असून कमरबंदाने बांधलेले असे. त्या 2 रत्नांवर इस्रायलाच्या 12 वंशांची नावे कोरलेली होती. मुख्य याजक देवाच्या उपस्थितीत जाताना इस्रायलाच्या लोकांना आपल्या खांद्यांवर वाहत असे, जे त्याच्या सामर्थ्याचे आणि जबाबदारीचे प्रतीक होते. इब्री लोकासपत्र याचा 7वा अध्याय आणि 25 या वचनामध्ये आपला मुख्य याजक येशू ख्रिस्त याच्याविषयी असे म्हणत आहे, यामुळे याच्याद्वारे देवाजवळ जाणाऱ्यांना पूर्णपणे तारण्यास हा समर्थ आहे, कारण त्यांच्यासाठी मध्यस्थी करण्यास हा सर्वदा जिवंत आहे. पहा, ख्रिस्त आपले तारण करण्यास समर्थ आहे. त्याच्याकडे सामर्थ्य आणि शक्ती आहे. हरवलेल्या त्या छोट्या मेंढरांविषयी त्याने सांगितलेला दृष्टांत तुम्हाला आठवतो का? लूकाचं शुभवर्तमानाचा 15वा अध्याय आणि 1 ते 7 या वचनांमध्ये आपण पाहतो की तो मेंढपाळ 99 मेंढरे रानात सोडून देऊन ते हरवलेले मेंढरू शोधायला गेला व अखेरीस त्याने ते मेंढरू शोधून काढले आणि त्याला आपल्या खांद्यांवर उचलून घेतले. येशू ख्रिस्त मला आपल्या खांद्यावर उचलून घेतो आणि प्रियांनो, तो तुम्हाला देखील खांद्यावर उचलून घेतो. कधी कधी मी त्याच्या खांद्यांवरून खाली उतरतो, पण मला पुन्हा सुरक्षित जागी नेण्यासाठी आणि खांद्यावर उचलून घेण्यासाठी तो नेहमी तत्पर असतो. एफोद म्हणजे याजकाचे वस्त्र आपल्याला ख्रिस्ताचे किती सुंदर चित्र दाखवते. आता आपण पुढे जात असताना ऊरपट याविषयी थोडक्यात जाणून घेऊया आणि यासाठी आपण 15वा आणि 16वा वचन वाचणार आहोत. न्यायाचा ऊरपटही कुशल कारागिराकडून तयार करावा. तो एफोदाप्रमाणे करावा. तो सोन्याच्या जरीचा, निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुताचा, कातलेल्या तलमसणाच्या कापडाचा करावा. तो चौरस व दुहेरी असावा. त्याची लांबी व रुंदी 1 वीत असावी. ऊरपटाचे वर्णन करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे ते एक बिनबाह्यांचे सुंदर जॅकेट असते, जे अंगरख्यावर घातले जाते. त्याला न्यायाचा ऊरपट का म्हटले आहे? कारण प्रियांनो, तो या गोष्टीचे प्रतीक आहे की पापाचा न्याय झाला आहे. आज विश्वासणारे या नात्याने आपल्याला नीतिमत्वाच्या ऊरपटाची गरज आहे. हा ऊरपट आपले दूषित अंतःकरण झाकून टाकते. त्यामुळेच आपण देवाच्या उपस्थितीत उभे राहू शकतो. याचा अर्थ असा होतो की आपल्या पापांचा न्याय झाला आहे आणि ख्रिस्ताचे नीतिमत्व आपल्याला बहाल करण्यात आले आहे. म्हणूनच याला न्यायाचा ऊरपट असे म्हटले जाते. ऊरपट हा एफोदाचाच एक भाग होता. एफोद आणि ऊरपट एकत्रच परिधान केले जात आणि तो वेश खूप सुंदर दिसत असे. आपण पुढे जाऊया. यावेळेस आपण 17 ते 20 ही वचने वाचणार आहोत. त्यात रत्ने जडवावीत,
त्यात रत्नांच्या 4 रांगा असाव्यात. पहिल्या रांगेत लाल, पुष्कराज व माणिक, दुसऱ्या रांगेत पाचू, नीलकांत, मणी व हिरा, तिसऱ्या रांगेत तृणमणी, सूर्यकांत व पद्मराग आणि चौथ्या रांगेत लसणा, गोमेद व यास्फे ही सर्व रत्ने सोन्याच्या कोंदणात जडवावीत. त्या महान मुख्य याजकाच्या उरपटावर प्रत्येक रांगेत 3 अशा 4 रंगांमध्ये ही मौल्यवान रत्ने जडलेली असत. पुढं आपण जाऊया. 21 वचन आपण वाचणार आहोत. इस्रायलाच्या मुलांच्या नावांच्या संख्ये एवढी ही रत्ने असावीत. त्यांच्या संख्येइतकी 12 नावे असावीत. मुद्रा जशी कोरतात तसे 12 वंशांपैकी एकेकाचे नाव एकेका रत्नावर कोरावे. ही रत्ने प्रगटीकरणाच्या पुस्तकातही आढळतात. प्रगटीकरण याचा 21वा अध्याय आणि 19 वचनामध्ये असे सांगितले आहे की ते नव्या यरुशलेमे नगरीच्या तटाचे पाये आहेत. प्रत्येक रत्न वेगवेगळ्या रंगाचे होते आणि ते सर्व मिळून एक तेजस्वी व सुंदर वेशभूषा निर्माण करत होते. देवाचे विश्व रंगांनी भरलेले आहे आणि जेव्हा पापाचे पूर्णपणे निर्मूलन होईल तेव्हा आपल्याला ते विश्व रंगांच्या तेजाने झगमगताना दिसेल. ही 12 रत्ने अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहेत. जेव्हा मुख्य याजक ते उरपट परिधान करून देवाच्या उपस्थितीत जात असे तेव्हा तो प्रभू येशू ख्रिस्त जो देवाच्या उजवीकडे बसून आपल्यासाठी मध्यस्थी करीत आहे त्याचे प्रतिनिधित्व करत असे. प्रभू येशू आपल्याला केवळ त्याच्या खांद्यावरच जो सामर्थ्य आणि क्षमतेचे स्थान आहे उचलून घेत नाही, तर तो आपल्याला स्वतःच्या उराशी देखील धारण करतो. आपण त्याच्या हृदयावर कोरलेले आहोत. तो आपल्यावर प्रीती करतो. आपल्यावरील त्याच्या प्रीतीचे हे किती सुंदर चित्र आहे. आता आपण उरीम व थुम्मीम याविषयी थोडक्यात माहिती घेऊया आणि यासाठी आपण वाचूया 30वं वचन. तू न्यायाच्या उरपटात उरीम व थुम्मीम ठेव. अहरोन परमेश्वरासमोर येईल तेव्हा ते त्याच्या हृदयावर असावे. या प्रकारे अहरोनाने इस्रायल लोकांचा न्याय आपल्या हृदयावर परमेश्वरासमोर नित्य वागवावा. मी तुम्हाला एक गुपित सांगणार आहे आणि माझी अशी इच्छा आहे की तुम्ही ते कोणालाही सांगू नये. उरीम आणि थुम्मीम नक्की काय होते हे मला माहीत नाही. मी बऱ्याच वेगवेगळ्या लेखकांची पुस्तके वाचली आहेत आणि मला असे आढळले आहे की त्यांनाही त्याबद्दल नक्की माहिती नाही. ह्यातील विचार करण्यासारखी गोष्ट म्हणजे देवाची इच्छा जाणून घेण्याशी त्यांचा काहीतरी संबंध होता, पण ते नक्की कसे कार्य करत असत हे मला माहिती नाही. काही लोकांना वाटते की उरीम आणि थुम्मीम हे फासे म्हणजे डाईस होते, पण मला तसे वाटत नाही. ते काहीही असले तरी त्यांच्याद्वारे देवाची इच्छा काय आहे हे जाणून घेतले जात असे. देवाने त्याबद्दल अस्पष्टता बाळगण्यामागे एक अतिशय योग्य कारण आहे. नाहीतर आज एखादी विक्षिप्त व्यक्ती उरीम आणि थुम्मीम तयार करण्याचा प्रयत्न करेल आणि असा दावा करेल की त्याद्वारे आपल्याला सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील. आजूबाजूला अशी अनेक माणसे आहेत जी उरीम आणि थुम्मीम शिवायच आपल्याला उत्तर देण्याचा देखील प्रयत्न करतात. देवाची अशी इच्छा आहे की आपल्या उत्तरांसाठी आपण त्याच्याकडे जावे. आता आपण एफोदाचा झगा याविषयी थोडक्यात अभ्यास करूया. त्यासाठी आपण वाचूया निर्गमनाचा 28वा अध्याय आणि 33 आणि 34वं वचन. त्याच्या खालच्या घेरात सभोवती निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुताची डाळिंबे काढावीत आणि त्यांच्या दरम्यान सभोवती सोन्याची घुंगरे लावावीत. म्हणजे एक सोन्याचे घुंगरू व एक डाळिंब, पुन्हा एक सोन्याचे घुंगरू व एक डाळिंब अशी झगाच्या खालच्या घेरात सभोवती असावेत. एका पाळकांनी आपल्या पहिल्या संदेशात याजकाच्या वस्त्रांवरील सोन्याची घुंगरे आणि डाळिंबांचा उल्लेख केला. त्यावेळी त्यांना डाळिंबाचे फळ नेमके कसे असते हे माहीत नव्हते असे त्यांनी नम्रपणे सांगितले. संदेश ऐकल्यानंतर मंडळीतील अनेकांनी त्यांच्याकडे डाळिंबे पाठवली. त्या अनुभवामुळे त्यांना डाळिंबाची चांगली ओळख झाली. या प्रसंगातून त्यांची नम्रता आणि देवाच्या लोकांचा प्रेमळ प्रतिसाद दिसून येतो.
डाळिंब हे आध्यात्मिक फळाचे प्रतीक आहे, तर घुंगरू हे साक्ष देण्याचे प्रतीक आहे. आपल्या जीवनात या दोन्ही गोष्टी असल्या पाहिजेत. आपण ख्रिस्ताचे विश्वासू साक्षी असावे. तसेच आपल्या जीवनात गलतीकरास पत्राचा 5वा अध्याय आणि 22 आणि 23 या वचनांमध्ये वर्णन केलेले पवित्र आत्म्याचे फळ स्पष्टपणे दिसले पाहिजे. प्रियांनो, तुमच्या जीवनात योग्य प्रकारच्या पाऊलखुणा उमटत नसतील तर केवळ सुवार्तेच्या हस्तपत्रिका वाटण्यात काही अर्थ नाही. अनेकांना ख्रिस्ताची साक्ष द्यायची असते, पण त्यांच्या साक्षीला पुष्टी देणारे जीवन नसते. दुसरीकडे काहींचे जीवन उत्तम आणि देवाला गौरव देणारे असते, परंतु ते ख्रिस्ताविषयी इतरांना साक्ष देत नाहीत. आपल्याकडे घुंगरू आणि डाळिंब म्हणजेच साक्ष आणि आध्यात्मिक फळ या दोन्ही गोष्टी एकत्र दिसल्या पाहिजेत. आपण पुढे जाऊया. आपण वाचणार आहोत 35वे वचन. सेवा करतेवेळी तो झगा अहरोनाने घालावा. जेव्हा जेव्हा तो पवित्र स्थानात परमेश्वरासमोर जाईल किंवा तिथून बाहेर पडेल, तेव्हा तेव्हा तो घुंगराचा आवाज ऐकू यावा, म्हणजे तो मरणार नाही. मुख्य याजक जेव्हा पवित्र स्थानात आत बाहेर जात असे, तेव्हा जीवन आणि साक्ष दर्शवणारी ही चिन्हे आवाज करीत असत. तो मरणार नाही या शब्दांद्वारे त्यांना ही जाणीव करून दिली जात असे की विधीमध्ये काही चूक झाल्यास त्याला मृत्यूला सामोरे जावे लागेल. पुढे आपण जाऊया. 36 ते 38 ही वचने. शुद्ध सोन्याची एक पट्टी बनवावी आणि जशी मुद्रा कोरतात तशी तिच्यावर ही अक्षरे कोरावीत, परमेश्वरासाठी पवित्र. आणि ती निळ्या फितीला अडकवून मंदिलाला लावावी, म्हणजे ती मंदिलावर राहील. ती मंदिलाच्या पुढील भागी लावलेली असावी. ती अहरोनाच्या कपाळावर असावी, यासाठी की ज्या गोष्टी इस्रायल लोक पवित्र करतील, म्हणजे ज्या पवित्र भेटी ते अर्पण करतील, त्या संबंधीचा दोष अहरोनाने वहावा. ती नित्य त्याच्या कपाळावर असावी. अशाने ती दाने परमेश्वराला मान्य ठरतील. या वस्त्रांमुळे मुख्य याजक इतर याजकांपेक्षा वेगळा दिसत असे. तसेच ती वस्त्रे आपल्या मुख्य याजकाचे वैभव आणि सौंदर्य दर्शवतात, जो पवित्र, निष्पाप, निष्कलंक आणि पाप्यांपासून वेगळा आहे. आपल्याला तारण्यासाठी तो या पृथ्वीवर मरण पावला आणि आपल्याला तारणाच्या स्थितीत टिकून ठेवण्यासाठी तो देवाच्या उजवीकडे बसला आहे. पुढे आपण जाऊया. 39 ते 43 ही वचने. चौकड्यांचा अंगरखा तलम सणाचा, तसेच एक मंदिलही तलम सणाचा करावा आणि एक वेलबुट्टीदार कमरबंद असावा. अहरोनाच्या मुलांसाठीही अंगरखे असावेत, त्यांच्यासाठी कमरबंद व फेटे करावेत. ही वस्त्रे गौरवासाठी व शोभेसाठी असावीत. तुझा भाऊ अहरोन याला व त्याच्याबरोबर त्याच्या मुलांना ही वस्त्रे चढवून त्यांना अभिषेक करावा, त्यांच्यावर संस्कार करावा आणि त्यांना पवित्र करावे, म्हणजे ते याजक या नात्याने माझी सेवा करतील. त्यांच्यासाठी सणाचे चोळणे करावे, म्हणजे त्यांचे अंग झाकलेले राहील, ते कमरेपासून मांडीपर्यंत असावेत. आणि अहरोन अथवा त्याचे मुलगे दर्शन मंडपात प्रवेश करतील व पवित्र स्थानात सेवा करण्यासाठी वेदीजवळ जातील, तेव्हा त्यांनी हे चोळणे घातलेले असावेत, नाहीतर त्यांना दोष लागून ते मरतील. अहरोनाला व त्याच्या पश्चात त्याच्या वंशाला हा नियम निरंतरचा आहे. देवाच्या सेवेमध्ये नग्नता असावी अशी देवाची इच्छा नव्हती आणि आजच्या काळातही आपण हे लक्षात ठेवले पाहिजे. देवाला शरीराचे प्रदर्शन नको होते. हे वस्त्र मानवाच्या प्रत्येक दैहिक कार्यावर आच्छादन घालणारे होते. प्रियांनो, येथे आपण थांबणार आहोत. देव करो आपणास त्याच्या वचनात अधिक वाढण्यास सहाय्य मिळो. आपण प्रार्थना करूया. आमच्यावरती प्रीती करणारा आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो प्रभूजी. आजच्या वचनांच्या द्वारे अनेक गोष्टी तू आमच्या समोर ठेवलेल्या आहेत आणि बापा, तुझी इच्छा हीच आहे की आम्ही विश्वासू बनावं, योग्य गोष्टी करणारे आणि बापा तुला संतोष देणारी आमची वृत्ती सदैव असावी. यासाठी बापा आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो की तू आमच्याबरोबर आहेस. या सर्व गोष्टी तू आम्हाला सांगत आहेस. होय प्रभू परमेश्वर दे बापा, या वचनांच्याद्वारे आमचं जीवन आम्ही जगण्यासाठी निश्चय करतो. तू आम्हाला सहाय्य कर.
तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गौरवी नावात ही प्रार्थना केली आहे म्हणून तो ऐक. आमेन. प्रभूची कृपा आपणाबरोबर सदैव असो. देवा शुभवर मला असावा, देवा शुभवर मला असावा, द्यावा पदी विसावा, देवा द्यावा पदी विसावा, देवा शुभवर मला असावा, देवा शुभवर मला असावा. चिंतन ध्यानी तव गुणगानी, चिंतन ध्यानी तव गुणगानी. प्रियांनो, आजच्या अभ्यासातून आपण शिकलो की महायाजकांची वस्त्रे ही केवळ धार्मिक परंपरेचा भाग नव्हती, तर ती देवाच्या पवित्रतेचे, गौरवाचे आणि मध्यस्थीच्या सेवाकाराचे प्रतीक होती. अहरोन इस्रायल लोकांचा प्रतिनिधी म्हणून देवासमोर उभा राहत असे. त्याच्या वस्त्रावरील प्रत्येक तपशील देवाच्या लोकांविषयी असलेल्या त्याच्या काळजीची आणि तारणाच्या योजनेची आठवण करून देतो. विशेषतः न्यायनिर्णयाच्या पटावरील रत्ने दर्शवितात की देव आपल्या लोकांना आपल्या हृदयाजवळ ठेवतो आणि त्यांची आठवण देतो. या सर्व गोष्टींची परिपूर्ण पूर्तता प्रभू येशू ख्रिस्तामध्ये होते. तो आपला महान आणि अनंत काळचा महायाजक आहे, जो आजही देवाच्या उजव्या हाताजवळ आपल्या वतीने मध्यस्थी करीत आहे. म्हणून आपण विश्वासाने त्याच्याजवळ येऊया, त्याच्या कृपेवर अवलंबून राहूया आणि पवित्र जीवन जगण्याचा प्रयत्न करूया. पुढील भागात आपण अहरोन आणि त्याच्या पुत्रांच्या याजकीय अभिषेकाविषयी आणि सेवेसाठी त्यांना कसे समर्पित करण्यात आले याचा अभ्यास करू. तोपर्यंत देवाच्या वचनात स्थिर राहा, त्याच्या कृपेवर विश्वास ठेवा आणि त्याच्या सेवेसाठी स्वतःला समर्पित करा. धन्यवाद. मागील कार्यक्रमातील प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय ए. निवास मंडपावर एकूण 4 प्रकारची आच्छादने होती. आजचा प्रश्न, वेगळे केलेले किंवा अलिप्त ठेवलेले असा अर्थ कोणत्या शब्दाचा आहे? ए. तारान, बी. एफोद, सी. उरीम, डी. पवित्र. प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय ए, बी, सी किंवा डी लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सॲप करा. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा.